आता हळूहळू काना मोठी व्हायला लागली आहे, तारुण्य अवस्थेत आलेली आहे. बरं, जसं जसं तारुण्य अवस्था येते तसं तसं शरीर अत्यंत सौंदर्य खुलवून दाखवणारं दिसतंय. चाफेकळी सारखं नाक, गोरं पांढरू, लांब सडक केस, गारे डोळे. अहो, काय वर्णन करावं त्या सौंदर्याचं. बरं, त्या सौंदर्याकडे बघितलं, ते वाढतं सौंदर्य बघितलं की कामातूर माणसं एक विचार करायचे की ही उमलती कडी आहे, हे सौंदर्य कुणाच्या पदरात पडणार आहे. जो तो विचार करायला लागला की श्यामा नायकिनीनं हिला समोर आणलं की मलाच हिला मिळवायचंय. बरं, अभंग गात असताना मनातल्या मनात विचार करणारी, भगवंताचा विचार करणारी ही काना कुणाच्या नजरेला पडणारच नाही हो. आणि पडलीच तर तिचं ते रूप बघून अवाक व्हायचे ते. कारण गणिकेची मुलगी म्हटल्यानंतर नटणं थाटणं पाहिजे ना. पण छे, काना विचार करायचे की छे, मला नकोय ते नटणं, मला नकोय ते लोकांच्या नजरा झेलणं. आणि आता हळूहळू जशी मोठी व्हायला लागली तशी आता कानोपात्र समजूतदार व्हायला लागली हो. आईशी पण समजूतदारपणानं वागायला लागली. पण आज तिच्या मनात विचार येतो, काही झालं तरी आज आईशी संवाद साधायचा आहे. आई, तुझं जीवन मला हळूहळू कळतंय. मनात विचार करायची, कोणत्या परिस्थितीत ना आईनं हे दिवस काढले असतील. माझे वडील कोण मला पत्ताच नाहीये. कामातूर झालेल्या या माणसांनी आईची या पद्धतीने अवहेलना करावी आणि तिच्या पदरात मला टाकावी. भगवंता, असं काय पाप केलं होतं रे आम्ही. आणि मग नंतर मनात विचार यायचा की सर्वसामान्य माणसं संसार थाटतात, आपलं घर उभं करतात आणि किती आनंदानं राहतात. आपल्याला नाही का तसा संसार थाटता येणार. खरंच आहे, आईनं किती कष्टाने मला वाढवलेलं असेल. एकटीला तिला मला वाढवत असताना काय त्रास झालेला असेल आज मला लक्षात येतोय. पण आता आज मी मोठी झाली, मनात विचार येतो, मी मोठी झाली आहे, मग मलाच माझ्या आईला याच्यातून बाहेर काढता आलं तर ते काही नाही. आज आईला बोलायचंच, हा विचारही कानाने केला. आणि आज ती आईला बोलती झाली. आई, एक सांगू का, या कामातूर माणसांच्या नजरेत तू कशाला थांबतेस, सोड हे. अगं कान्हा, तुला काही कळतं का, जगायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा आपल्याला दुसऱ्या कोणत्या मार्गाने मिळणार आहे. प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज आहे. आई दर दिवशी समजावून सांगते, तू मला हेच बोलतेस. पण सांगू का, अगं हा मार्ग चांगला नाहीये. मला या समाजाची किळस येतेय, नको वाटते, उद्वेग येतोय. आई तुला सांगू का, या लोकांनी वापरून चोळा गोळा करून टाकलेलं आयुष्य आपल्या वाट्याला यावं आणि आपण ते जगावं. तुला तरी बरं वाटतं का? अगं मी आहे तुझ्यासोबत. हा समाज आपल्याला उजळ माथ्याने इथं नाही जगू देणार. पण आई तुला खरं सांगू का, आपण एक गाव सोडू ग, पण तू हा धंदा सोड. काना, या पद्धतीने बोलून चालणार नाही. आई दरवेळेला जोरातच यायला लागली. अगं आई, समजूतदार असणारी काना या तारुण्य अवस्थेमध्ये मातेला समजावून सांगती झालीये की माते, अगं तू फार विचार कर. ही कामातूर झालेली माणसं दिवसा खोट्या प्रतिष्ठेत जगतात आणि रात्रीच्या वेळेला कामातूर होऊन जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रतिष्ठा मिरवत फिरतात. आपल्याला आहे का तशी प्रतिष्ठा? आपल्याच जीवावर हे यांचे नवे नवे उद्योग पूर्ण करतात आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याने तू जात असताना तुला मान तरी मिळतो का? आई तू सगळं सोडून दे. काय काय विनवण्या करती झालीये. पण आई म्हणते, काना असे भलते सलते विचार करू नकोस. आई आज मात्र पुन्हा बोलती झाली. काना, कसं ग सांगू तुला, मला काय वाटतं या पद्धतीचं जीवन जगावं म्हणून. मन रमो अथवा न रमो, अगं यातच पिचावं लागतं. दुसरा मार्ग आहे का आपल्याकडे? आणि त्या मार्गावर गेलो तर हा समाज आपल्याला राहू देणार आहे? आई
तू अजिबात काळजी करू नकोस. आई, मला नाही जायचं तुझ्यासारखं मंदिरात. काय तू म्हणतेस एक दिवस माझ्या पायात सुद्धा घुंगरू बांधावं लागेल म्हणून? छे, मी नाही बांधणार ते घुंगरू. तुलाच सांगते घुंगरू काढायचं, तर आज तू मला म्हणतेस घुंगरू बांधावं लागेल म्हणून? आई, मी तुझ्यासारखं मंदिरात रात्रीच्या वेळेला जाऊन नाच गाणं कधीच करणार नाही. आणि फारच जर करायची वेळ आली तर बघ तू मी काय करते. मी मंदिरातल्या त्या कृष्ण कन्हैयाची भक्ती करणार आहे, दिवसा त्याला जाऊन आळवणार आहे. तेव्हा मात्र मी भगवंतासाठी पायात घुंगरू बांधायचं काम पडलं तरी बांधेल. हो, म्हणजे तू काय करणार आहेस? माता जेव्हा विचारती झाली आहे तेव्हा काना मातेला समजावून सांगतेय की मी आयुष्य असंच जगणार आहे, तुझ्यासारखं जगणार नाहीये. तुझ्यासारखं लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पायात घुंगरू बांधणार नाही, डोक्याला गजरा माळणार नाहीये. भगवंतासाठी मात्र मी सगळं करणार आहे. अगं आई, या ढोंगी पुरुषांच्या दयेपोटी त्यांनी काहीतरी दिलं म्हणून ते घेऊन आपण जगतोय. मग माझा कृष्ण सखा जेव्हा माझ्या समोर येईल ना, तेव्हा कृष्ण सखेसाठी मी हे सगळं करेल, या लोकांसाठी कधीच करणार नाही. या विषयासक्तीनं अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी अनेकांचे बळी घेतलेत. आपला सुद्धा तसाच बळी जातोय ना, माहितीये काय तुला? आणि मग आज कानपात्राच्या अंतःकरणामधून एक कामासक्त लोकांसाठी वचन बाहेर पडले. ती कसं आहे अगं आई, तुला माहिती नाही या लोकांनी काय केलंय ते? विषयाचे संगती नाश पावले निश्चिती, भगे पडली इंद्राला भस्मासूर भस्म झाला, चंद्रा लागली कलंक गुरुपत्नी रतला देख, रावण मुकला प्राणासी कान्होपात्रा म्हणे दासी. अगं आई, ही कान्होपात्रा भगवंताची दासी आहे म्हणून तुला समजावून सांगते. बघ मी काय सांगितलंय ते. विषयाच्या संगतीला लागून सगळ्यांचा नाश झालाय. कुणाकुणाचा नाश झालाय सांगायचंय का तुला? बघ ना, त्या इंद्राला अनेक भगे पडली आहेत, 1000 छिद्र पडली त्याच्या शरीराला. भस्मासूर भस्म झाला. आणि चंद्राला तर गुरुपत्नीला त्याच्यावर नजर गेली म्हणून कलंक लागला. रावणाची कथा तुला माहितीये. हे सगळं माहिती या कामातूर लोकांमुळे. म्हणून आई तुला सांगते, या कामातूर लोकांच्या पुढे जायचं नाहीये, फक्त भक्ती करायची ती भगवंताची. आणि याही परिस्थितीमध्ये बघ ना तू, या मुस्लिमांचं आक्रमण आहे, या दहशतीमुळं लोक मुठीत जीव घेऊन जगतात. त्या मुस्लिमांच्या आक्रमणात कोणत्या तरी राजाच्या सहवासात, कोणत्या तरी मोठ्या घरंदाज लोकांच्या सहवासात जायचं आणि पायात घुंगरू बांधून आपण त्यांना आनंद घेऊ द्यायचा. छे, मला नाही पटणार, मी करणारच नाहीये हे. आणि आज या तारुण्य अवस्थेमध्ये आज करणारच नाही या मुद्द्यावर ठाम राहिलेली कानपात्रा तारुण्याचं जीवन याच पद्धतीनं जगती झालेली आहे. बघूयात पुढे तिच्या जीवनात कोणता प्रसंग येतो तो आपण पुढच्या भागात बघू.